नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। नेहमीच्या जेवणात चटणी किंवा ठेचा कशाचा बनवायचा हा प्रश्न तर आपल्याला नेहमीच पडतो, पण त्यासाठी मी आज घेऊन आली आहे आंबाडीचा ठेचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा। इथे मी साधारण 200 ग्रॅम आंबाडीची भाजी घेतली आहे। फक्त पानं खोडून घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत। आता ही आपण शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये ठेवणार आहोत। पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेतले आणि मग त्यात ही भाजी घातलेली आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात ही भाजी शिजण्यासाठी। आणि आता ही भाजी बघा इथे व्यवस्थित शिजली आहे। आता आपण ही व्यवस्थित गाळून घेऊया। गाळून घेतल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा प्रकारे कुटून घेते। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की थोडंसं जिरंही घालायचं आहे। त्यासोबत एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता आपण फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा फ्राय झाला की त्यात आपण मिरची आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत। नेहमी जर आंबाडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे आंबाडीचा ठेचाही बनवू शकता, खूपच रुचकर होतो। त्यानंतर आता मी इथे धने जिरे पूड घातलेली आहे, अर्धा चमचा। हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की यामध्ये शिजवून गाळून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे मिक्सरवर सुद्धा याला बारीक करू शकता किंवा ठेचू शकता। आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि साधारण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूपच सुंदर अशी लागते चवीला। चवीनुसार आता आपण यात मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेतोय। मी आता गॅस बंद केलाय आणि हा आंबाडीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक यू।